महाराष्ट्रातल्या राजकारणातले दोन मोठे वारसदार भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे दोघे राजकीय मतभेद विसरून एका गोष्टीसाठी एकत्र आलेत आणि ती गोष्ट म्हणजे जमीन। गोपीनाथ मुंडेंचे विचार नाही तर जमिनी लाटण्यासाठी हे एकत्र आलेत असा थेट आरोप आहे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांचा। काय आहे हा आरोप? कोट्यवधी जमीन फक्त 21 लाखात कशी गेली आणि मुंडे भावंडाचा याच्याशी काय संबंध? ही गोष्ट आहे बीडच्या राजकारणाची, जिथे राजकारण, नातं आणि जमीन या तिघांचा गुंता झालाय। सारंगी महाजन यांनी दावा केलाय की त्यांची कोट्यवधी रुपयांची जमीन पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी संगनमत करून हडपली। काय आहे हे प्रकरण? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे कोट्यवधी रुपयांची एक जमीन। सारंगी महाजन यांनी जाहीरपणे असा दावा केला आहे की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी संगनमत करून म्हणजे एकत्र येऊन त्यांची ही जमीन बळकावली आहे। हा आरोप साधा नाही। त्यांचं म्हणणं आहे की ही जमीन त्यांना धमकावून आणि फसवणूक करून खरेदी करण्यास भाग पाडण्यात आली। कल्पना करा, ज्या जमिनीची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे ती जमीन फक्त काही लाखांना, उदाहरणार्थ एका बातमीनुसार 21 लाखांना जबरदस्तीने घेतली गेली। सारंगी महाजन यांचा दावा आहे की त्यांना नाईलाजाने या व्यवहाराला संमती द्यावी लागली आणि हा सगळा खेळ या मुंडे भावंडांनी रचला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवहार करताना त्यांना योग्य किंमत दिली नाही, उलट राजकीय आणि दहशतीच्या बळावर त्यांना झुकवण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे। सारंगी महाजन यांनी केवळ जमिनीचा आरोप केला नाही तर त्यांनी मुंडे भावंडांच्या राजकीय वारसदारीवरही थेट हल्ला चढवला आहे। त्यांना म्हणतात की हे बहीण भाऊ म्हणजे पंकजा आणि धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचे वारसदार नाहीत। सारंगी महाजन यांच्या म्हणण्यानुसार हे दोघे एकत्र आले आहेत ते फक्त कशासाठी? फक्त जमिनी लाटण्यासाठी आणि खंडणी गोळा करण्यासाठी। त्या पुढे जाऊन असंही म्हणतात की गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडची सामान्य जनता आहे। जर गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर त्यांनी या दोघांना कधीच पुढे आणले नसते, कारण त्यांना राजकारणामुळे बीडमधील जनतेत प्रचंड नाराजी आहे। या आरोपांमुळे मुंडे भावंडांच्या राजकारणातील नैतिकतेवरच मोठा प्रश्न उभा राहिला आहे। मित्रांनो, एकाच कुटुंबातील आणि दोन वेगवेगळ्या पक्षांमधील हे महत्त्वाचे नेते एका जमिनीच्या वादासाठी एकत्र कसे आले आणि जर आले तर त्यांचा उद्देश फक्त जमीन बळकावणं हाच होता का? या प्रश्नांची उत्तरं राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणारी आहेत। ही जमीन खरेदी करणारी गोविंद मुंडे जे परळीचे व्यापारी आहेत यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत। त्यांनी स्पष्ट केलं आहे की हा जमीन व्यवहार सारंगी महाजन यांच्या संमतीने झाला आहे आणि त्यांना ठरलेली पूर्ण रक्कम दिली गेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोविंद मुंडे यांनी असंही म्हटलं आहे की या जमीन व्यवहारात मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा कोणताही संबंध नाही। त्यांनी हे दोघं या व्यवहारापासून पूर्णपणे अलिप्त असल्याचं सांगितलं आहे। आता प्रश्न असा आहे की जर मुंडे भावंडांचा या व्यवहारात संबंध नाही तर सारंगी महाजन यांनी थेट त्यांची नावं का घेतली? त्यांना धमकवणारी आणि फसवणारी कोण होते? हा राजकीय कट आहे की कौटुंबिक वादातून आलेला आरोप? हा वाद न्यायालयात जातो की राजकीय स्तरावर संपतो? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। एका बाजूला जमीन हडपल्याचा आरोप आहे तर दुसऱ्या बाजूला संमतीने व्यवहार झाल्याचा दावा। या संपूर्ण प्रकरणात राजकीय वारसदारी, सत्ता आणि जमिनीचा खेळ पुन्हा एकदा समोर आला आहे। तुमच्या मते या आरोपांमध्ये तथ्य आहे की हा निव्वळ राजकीय हेतूने केलेला आरोप आहे? तुमचे विचार आणि मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका। ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।